नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय लाडक्या बहिणींसाठी घेण्यात आलेला आहे. निर्णयाची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. सरकारने काय निर्णय घेतलेला आहे ते देखील आपण पाहणार आहोत. पुढे पाहू शकता बघा, महिलांना मोठा फटका या निर्णयाने बसणार आहे. तर बघा, निर्णय जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. मोठा फटका महिलांना बसणार आहे. त्यासोबतच अधिकाऱ्यांना नवीन सूचना देखील देण्यात आल्या आहेत. आता नवीन सूचना काय ते देखील आपण पाहणार आहोत. महिलांच्या अर्जांच्या संदर्भातच्या नवीन सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत. जर आपण पाहिलं तर बघा, आताच काही दिवसांपूर्वीचीच बातमी आहे. त्यामध्ये आपण पाहिलं होतं, एकाच व्यक्तीने जवळपास 30 अर्ज केले होते आणि 30 अर्ज करून 30 महिलांचे त्या ठिकाणी पैसे जे ते लाटलेले आपल्याला पाहायला मिळाले होते. वेगवेगळे आधार कार्ड क्रमांक देऊन अर्ज मंजूर करून ते जे काही पैसे आहेत ते लाटल्याची बातमी देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती. म्हणजेच लाडकी बहीण योजनेमध्ये गैरप्रकार देखील आपण त्या ठिकाणी पाहिलेला होता. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी थेट इशाराच दिला होता तुरुंगात टाकण्याचा. त्यानंतर बघा, पुढची महत्त्वाची माहिती आहे, आणखी अवघड झालेला आहे. बघा, योजनेची जी काही प्रक्रिया आहे ती आणखी अवघड झालेली आहे. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना या ठिकाणी सूचना आहे, लगेच सर्व माता भगिनींनी लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलला सुद्धा पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, कारण महिलांनाच मोठा फटका या ठिकाणी बसणार आहे. त्यामुळे सर्व माता भगिनींपर्यंत, महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर लगेचच व्हिडिओला लाईक करून घ्या, व्हिडिओला त्या ठिकाणी शेअर पण करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते, आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. तर बघा, तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, व्हिडिओला लाईक करून टाका. सरकारचा मोठा निर्णय काय झाला आहे त्याची माहिती आपण लगेचच या ठिकाणी पाहूया. थोडाही वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती काय ती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत. संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो. पुरावा तुमच्यासमोर आलेला आहे, पाहू शकता बघा. लाडकी बहीण योजना तुमचे सर्व कारनामे बाहेर येणार. लाडकी बहीण योजनेबाबत अपडेट. पैसे लाटण्याचे प्रकार उघड झाल्यानंतर सरकारचा मोठा निर्णय. बघा, सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. हा जो काही निर्णय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. महिलांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जर आपण पाहिले तर बघा, तुमचे सर्व कारनामे बाहेर येणार. लाडकी बहीण योजनेबाबत अपडेट आहे. पैसे लाटण्याचे जे काही प्रकार आहे ते उघड झाल्यानंतर सरकारचा मोठा निर्णय. दररोजच आपण नवनवीन ज्या काही अपडेट असतात त्या घेऊन येत असतो. या व्हिडिओमध्ये देखील आपण लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट पाहणार आहोत. तर संपूर्ण माहिती काय ती आपण या ठिकाणी पाहूया. बघा, लाडकी बहीण योजनेत काही पुरुषांनी अर्ज केल्याचे वृत्त समोर आलेले आहे. बोगस लाभार्थी योजनेत घुसखोरी केल्याचे सिद्ध देखील झालेलं आहे. लाडकी बहीण योजनेत काही पुरुषांनी अर्ज भरले आणि त्यातील एकाच तर खात्यात 78,000 रुपयांचा घरात हप्तासुद्धा जमा झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. तर बघा, जर आपण पाहिलं तर त्यामध्ये एकाच खात्यामध्ये 78,000 रुपयांचा जो काही निधी आहे तो देखील घरात जमा झाल्याचा त्या ठिकाणी प्रकार उघड झालेला आहे. त्यामुळेच महिलांना जे काही पैसे आहेत ते मिळत नसल्याचे देखील या ठिकाणी शक्यता आपल्याला पाहायला मिळते. तर संपूर्ण माहिती काय पुढे बघा. त्यामुळे आता राज्य सरकार खडबडून जागे झालेले आहे. राज्य सरकारने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आता कंबर कसलेली आहे. त्यामुळे ज्यांनी या योजनेसाठी काही कारनामे केले असतील तर ते उघड होण्याची शक्यता आहे. काय घेतला सरकारने मोठा निर्णय. बघा, सरकारने मोठा निर्णय काय घेतलेला आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहूया. आता होणार गुन्हे दाखल. तर बघा, आता डायरेक्टली गुन्हे दाखल होणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटण्याच्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी आता अर्जांची कडक तपासणी करण्यात येणार आहे. बघा, अर्जांची आता कडक तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांसाठी जर आपण या ठिकाणी पाहिलं, काही महिलांचे जे काही रेशन कार्ड वगैरे आहे ते नसतात किंवा मग डोमिसाईल नसतात, त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला नसतो, त्यामुळे देखील या ठिकाणी महिलांचे अर्ज रिजेक्ट होण्याचे प्रमाण जे ते वाढू शकतं. आता बघा, पैसे लाटण्याचं जो काही प्रकरण होतं तर त्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी आता अर्जांची कडक तपासणी करण्यात येणार आहे. तर बोगस अर्ज आढळल्यास संबंधितांवर डायरेक्टली जर बोगस त्या ठिकाणी अर्ज आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे. मी तुम्हाला अगोदर देखील सांगितलं होतं. बघा, ज्या काही महिला आहेत, ज्या महिलांचं 2.5 लाखांपेक्षा जास्तचं उत्पन्न आहे किंवा मग ज्या महिला योजनेसाठी पात्रच राहत नाहीत, त्या महिलांच्या घरामध्ये कोणी नोकरीला आहे, त्या महिलांनी देखील अर्ज भरलेले असतील, त्या महिला देखील या योजनेचा लाभ घेत असतील तर त्या संदर्भाची देखील माहिती शासनाकडे त्या ठिकाणी जमा असते. त्यामुळे आता सध्या तरी नाही, परंतु नंतर
पुढे जाऊन हे जी काही योजना आहे त्या योजनेचे जे काही पैसे आहेत ते वसूल केले जाऊ शकतात, कारण ही योजना गोरगरीब महिलांसाठी आहे आणि 2.5 लाखांच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे. 2.5 लाखांच्या वर ज्यांचं उत्पन्न आहे त्यांनी जर योजनेचा लाभ घेतलेला असेल तर त्यांच्याकडून ही जी काही रक्कम आहे ती वसूल केली जाऊ शकते. अजून सध्या तरी तशा पद्धतीचे काही आदेश नाही आहेत, परंतु पुढे चालून भविष्यात असा प्रकार होऊ शकतो अशी मी तुम्हाला शक्यता सांगतो आहे. अजून तसं काही आदेश नाही आहे. ठीक आहे, पुढे जर आपण पाहिलं तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे लाटण्याच्या प्रकारानंतर महिला आणि बालविकास विभाग आता खडबडून जागे झालेला आहे. यापुढे अर्जांची सखोल छाननी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. बघा, अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. अर्जांची सखोल जी काही छाननी आहे तर ती सखोल छाननी करण्याच्या सूचना देखील अधिकाऱ्यांना ह्या ठिकाणी सूचनाच देण्यात आलेल्या आहेत. आता बघा, ह्या ठिकाणी आत्ताचं जे काही प्रकरण होतं त्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 30 अर्ज त्या व्यक्तींनी केलेले आहे, म्हणजे त्यांच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज केलेले आहेत. यामध्ये जर आपण पाहिलं, ठीक आहे, आधार कार्ड क्रमांक वेगवेगळे असू शकतात, परंतु जर आपण पाहिलं तर रेशन कार्ड थोडी वेगळं असेल. रेशन कार्ड तर तेच असणार आहे ना. रेशन कार्ड झालं किंवा मग अजून जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते थोडी ते वेगवेगळ्या नावाने बनवू शकतात. त्यामुळे त्यांचे अर्ज मंजूर कसे झाले हे देखील महत्त्वाची बाब आहे. ते जे काही प्रकार आहे तो त्या ठिकाणी चौकशाने ते समोर येईलच, परंतु अशा पद्धतीच्या सूचना देखील आता अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. जे काही अर्ज आहेत त्या अर्जांची छाननी सखोल करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अर्ज देखील आता त्या ठिकाणी काटकसरीने तपासले जातील, व्यवस्थित तपासले जातील. बघा, काय घडलेला आहे प्रकार ते देखील आपण पाहूया. अकोल्यामध्ये एका पुरुषाने लाडकी बहीण योजनेत अर्ज दाखल केल्याचा प्रकार उघड झाला होता. बघा, ह्या ठिकाणी आपल्याला अकोला पाहायला मिळते, काही ठिकाणी सातारा पाहायला मिळते. अर्ज छाननी करताना हा प्रकार समोर आला होता. त्यानंतर हा अर्ज बाद करण्यात आला, पण त्याहून मोठा कारनामा साताऱ्यातील एका व्यक्तीने केला. त्याने या योजनेत जवळपास 30 अर्ज महिला म्हणून जमा केले. त्यासाठी त्याने महिलेच्या वेशात विविध छायाचित्र काढलेले काही महिलांचे आधार कार्ड देखील मिळवून त्या आधारे त्याने या योजनेत 30 अर्ज दाखल केलेत. बघा, 30 अर्ज दाखल केलेले होते. आता तुम्ही त्या ठिकाणी संपूर्ण जी काही योजना आहे त्या योजनेचे जर आपण पाहिले तर सर्व महिलांना 2 हप्ते म्हणजेच एकूण 3,000 रुपये जमा झालेले आहेत. 3,000 रुपये गुणिले 30 करू शकता तुम्ही किती रुपये त्या ठिकाणी योजनेमधून घेतलेले आहेत. बघा, खारघर येथील पूजा महामुनी यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया केली, पण प्रत्येक वेळी त्यांचा अर्ज नामंजूर होता. प्रशासनाने महामुनी यांना त्यांच्या नावावर योजनेचा हप्ता जमा झाल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी अर्जच नामंजूर झाल्याचे निदर्शनास आणून दिले. बघा, त्यांचा अर्जच नामंजूर झाला होता, म्हणजे अर्जच मंजूर झाला नव्हता, तरी देखील शासनाने ते सांगितलं होतं की तुमच्या आधार कार्डवर त्या ठिकाणी पैसे जमा झाले आहेत. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे जे काही पैसे ते DBTच्या माध्यमातून येतात, DBTच्या माध्यमातून. आणि DBT काय आहे तर आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक असतं त्या अकाउंटला पैसे जमा होतात. आता सरकारकडे काय डेटा आहे, आधार कार्ड क्रमांकाला मी पैसे जमा केले तो डेटा आहे. आता त्यांचा जसा आधार कार्ड त्या ठिकाणी सरकारकडे त्यांनी विचारणा केली, तसं सरकारने चेक केल्यानंतर त्या ठिकाणी कळलं, म्हणजे सरकार किंवा अधिकाऱ्यांनी चेक केल्यानंतर कळलं की या आधार कार्ड क्रमांकावर आम्ही पैसे पाठवलेले आहेत. त्या ठिकाणी त्या महिलांनी सांगितलं, पूजा महामुनी ताईंनी, की माझा अर्जच मंजूर नाही, मला पैसे मिळालेलेच नाही आहे. तर त्यामुळे हा जो काही प्रकार आहे तो उघड झालेला आहे. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा, त्यानंतर प्रशासनाने चौकशी केली. आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांक शोधून काढला. त्यावेळी साताऱ्यातील एका माणसाने या योजनेचा फायदा उचलल्याचे समोर आले होते. त्यांच्या सहकारी बँकेतील खात्यात ही रक्कम जमा झाली होती. तर बघा, अशा पद्धतीचे प्रकार जे ते त्या ठिकाणी उघड झाले होते. त्यामुळे सरकारने नवीन निर्णय, मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. त्यासोबतच अधिकाऱ्यांना देखील सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. आता जे काय अर्ज आहेत त्या अर्जांची छाननी सखोल देखील होणार आहे आणि काटेकोरपणे त्या ठिकाणी छाननी होणार आहे. ठीक आहे, ही बातमी होती या संदर्भात, सरकारच्या मोठ्या निर्णयासंदर्भात. आता महिलांना मोठा फटका काय तो आपण पाहूया. बघा, अर्ज करूनही त्या महिलांना बसणार फटका. दुसरा पुरावा आहे 3,000 कसे जाणार हातचे. बघा, या ठिकाणी दुसरा पुरावा, पुराव्याच्या सहित माहिती पाहत असतो. दुसरा पुरावा असा आहे, अर्ज करूनही त्या महिलांना बसणार झटका, 3,000 रुपये जाणार हातचे. तर बघा, कोणत्या महिलांचे 3,000 रुपये हातचे जाणार आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. थोडक्यात आणि शॉर्टमध्ये माहिती सांगायची झाली तर हा जो काही माहिती आहे ही अशा पद्धतीचे, ज्या महिलांनी 31 ऑगस्टच्या अगोदर अर्ज केलेले आहेत त्या महिलांना किती रुपये मिळतील तर 3ही हप्ते एकत्रित मिळणार आहेत आता 4,500 रुपये. आणि ज्या महिलांनी 31 ऑगस्टच्या नंतर अर्ज केलेत, म्हणजेच 1 सप्टेंबरपासून अर्ज केले असतील, 1 सप्टेंबरपासून, तर त्या महिलांना मिळतील
1500 रुपये, म्हणजेच त्या महिलांचे 3000 रुपये गेलेले आहे. हातचे 3000 रुपये गेलेले आहेत. कारण सरकारने तसं सांगितलेलंच आहे. 31 ऑगस्टच्या अगोदर ज्या महिला अर्ज करतील त्यांना जुलै ऑगस्टचे पैसे मिळतील. परंतु 31 ऑगस्टनंतर जर तुम्ही अर्ज केले तर तुम्हाला फक्त त्याच महिन्याचे पैसे मिळतील. आणि यापुढे जे अर्ज करतील, मग ऑक्टोबरमध्ये त्या ठिकाणी अजून मुदतवाढ झाली नाही. सप्टेंबरमध्ये ज्या महिला अर्ज करतील त्यांना सप्टेंबरचे पैसे मिळतील. ज्या महिला ऑक्टोबरमध्ये अर्ज करतील, जर मुदतवाढ झाली तर त्या महिलांना ऑक्टोबरमध्ये पैसे मिळतील. तर अशा पद्धतीची महत्त्वाची बातमी होती. संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर सर्व माता भगिनींनी, महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असते. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. फ्रीमध्ये तुमच्या मोबाईलवर तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळत असते. तर लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.